न्यायालयानं निर्दोष सुटका करून देखील आपली वारंवार बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दैनिक सामना आणि खासदार संजय राऊत तसंच यूट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्या विरोधात मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला। भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला। याच अधिवेशनात त्यावर निर्णय करावा अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली। आजवर दाखल झालेल्या हक्कभंग प्रस्तावावरची माहिती सभागृहासमोर आलेली नाही, तीही यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोरे यांचे तिन्ही प्रस्ताव स्वीकारले आणि ते हक्कभंग समितीकडे पाठवण्यात येतील असं जाहीरही केलं। माझी मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, जयकुमार दोषी असेल तर त्याला फासावर द्या, सोडू नका। पण माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीचं अर्ज देणं, अशा पद्धतीचं प्लॅन करणं, राज्यपालाला अर्ज देणं आणि त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ज्यांनी अर्ज केला ते सांगतात की मी अर्ज केला नाही, अशी चौकशी अध्यक्ष महोदय याची मुख्यमंत्री महोदय याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर त्याचा सोक्ष लागला पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जर राज्यपालाचा अर्ज त्यांनी केलेला नाही तर त्या यूट्यूब चॅनलकडून कसा पोचला आणि त्यातून बातम्या कशा तयार झाल्या याही संदर्भात चौकशी मुख्यमंत्री महोदय झाली पाहिजे। हा हक्कभंग स्वीकारावा आणि याचा 26 मार्च पर्यंत निकाल लावा। जर खोटे आरोप असेल तर एखाद्याची बदनामी होता कामा नये आणि खरे आरोप असेल तर मंत्री महोदयांनी मान्यच केलं आहे की मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे। मला वाटतं की खरं काय खोटं काय, सत्य काय असत्य काय, तुमच्या मागे धर्मचक्र प्रवर्तनाय गावगाय। 26 मार्च पर्यंत जे काही आहे ते समोर आलं पाहिजे। सन्मान्य सदस्य श्री जयकुमार गोरे यांनी आज जे 3 हक्कभंगाचे प्रस्ताव सभागृहात मांडलेले आहेत, सभागृहाची भावना लक्षात घेता ते तिन्ही प्रस्ताव मी स्वीकृत करून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे पाठवित आहे। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात असणाऱ्या बाळगंगा धरणाच्या पूर्ततेसाठी